हॅलो नमस्ते. मी हनुमंत गणगे, फ्युचर प्रो एज्युकेशन कोल्हापूर. आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण नफा तोटा, ॲक्च्युली आपण मागच्या व्हिडिओ सेशनमध्ये नफा तोटाचा पहिला पार्ट बघितला. ही जी सिरीज आपण चालू केलेली आहे याच्यामध्ये गट क गट ब संयुक्त पूर्व परीक्षा MPSC जे मागच्या वर्षी विचारलेले क्वेश्चन आहेत PYQ, मागच्या वर्षी विचारलेले क्वेश्चनची सिरीज घेत आहोत. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण नफा तोटा, त्याच्यानंतर बुद्धिमत्ताचं पण एक सेशन झालं आपलं. त्याच्यामध्ये आपण बैठक व्यवस्था मध्ये थोडेसे कोडे हे बघितले. आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पुढचे क्वेश्चन बघूया डायरेक्ट. तर मागच्या सेशनमध्ये आपण एकदम सिंपल पार्ट बघितला पहिला नफा तोटाचा. तुम्हाला खरेदी किंमत दिली, विक्री किंमत दिली, शेकडा नफा काय, त्यानंतर विक्री किंमत दिलेली आहे, शेकडा नफा किंवा तोटा दिलेला आहे, मग खरेदी किंमत काढायचे. हे सर्व काही क्वेश्चन आपण बघितले. आणि सगळ्यात महत्त्वाचं पर्सेंटेज प्रॉफिट म्हणजे नफ्याची शेकडेवारी हे आपण कशावर कॅल्क्युलेट करतोय, खरेदी किमतीवर. तसंच तोटा, शेकडा तोटा म्हणजे लॉस पर्सेंटेज पण हे आपण कॉस्ट प्राइसवरच कॅल्क्युलेट केलेलं आहे. म्हणजे खरेदी किंमत आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ते आपल्याला मानता यायला पाहिजे किंवा 100 रुपये मानता यायला पाहिजे किंवा प्रश्नामध्ये दिलेलं ते तुम्हाला समजायला पाहिजे. ह्या दोन गोष्टी इम्पॉर्टंट. तर आपण डायरेक्ट क्वेश्चनला सुरुवात करूया. सुरुवातीचा प्रश्न टॅक्स असिस्टंटला विचारलेला हा प्रश्न आहे. संयुक्त गट क किंवा ब ज्या आपल्या परीक्षा आहेत महाराष्ट्र शासनाच्या त्याच्यामध्ये विचारलेलं क्वेश्चन, मुख्य परीक्षेला विचारलेलं क्वेश्चन आहे. 13 वस्तूची खरेदी किंमत ही 11 वस्तूच्या विक्री किमती इतकी असल्यास फायदा किती टक्के होईल. तर आता हे क्वेश्चन सोडवताना आपण तुम्हाला डायरेक्ट सांगूया. हे आता मुख्य परीक्षेला विचारलेलं क्वेश्चन आहे. एक 4-5 सेकंदात पण हे क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतं. तर तुम्हाला फक्त काय करायचंय, रेशो घ्यायचंय. 13 वस्तूची खरेदी किंमत, जसं की मागच्या लेक्चरला आपण तुम्हाला सांगितलेलं की खरेदी किमतीला आपण C म्हणतोय, विक्री किमतीला आपण S म्हणतोय. मग 13 वस्तूची खरेदी किंमत म्हणजे 13C हे बरोबर आहे कुणाच्या, 11 वस्तूच्या विक्री किमतीच्या म्हणजे 11S. म्हणजे 13 गुणिले C बरोबर 11 गुणिले S झालं. तर हा जर रेशो आपण घेतला तर आपल्याला डायरेक्ट याचा आन्सर सांगता येईल. आता 13 C हे 13ला गुणिले आहे, ते तिकडं राईट साईडला गेल्यानंतर काय होणार आहे, भागिले होणार आहे. किंवा आपण एक काम करूया, ओके 13च्या ऐवजी 11ला इकडे आणूया. 11S ला इकडे गुणिले आहे, 11 गुणिले म्हटल्यानंतर इकडे आल्यानंतर भागिले होणार आहे. आणि C इकडे गुणिले ते राईट साईडला गेल्यानंतर भागिले होईल. म्हणजे S/C म्हणजे थोडक्यात विक्री किंमत आणि खरेदी किमतीचा रेशो म्हणजे खरेदी किंमत आणि विक्री किमतीचं गुणोत्तर आपल्याला असं मिळालेलं आहे 13-11. म्हणजे थोडक्यात आपण असं बोलू शकतो की 11 रुपयाची वस्तू ही 13 रुपयाला विकलेली आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सरळ दिसते 2 रुपये फायदा झालेला आहे. मग 2 रुपये फायदा कशावर झालाय, 11 रुपयाला. तर 100ला काय, मागच्या लेक्चरला आपण बघितलेलं की खरेदी किमतीवरच आपण शेकडा नफा शेकडा तोटा कॅल्क्युलेट करतोय. इथे सरळ दिसते की 2 रुपये फायदा झालेला आहे कशावर, 11 रुपयेवर. तर 100ला काय, मग हे 200 भागिले 11 करा, तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळून जाईल टक्केमध्ये. कारण रेशो आला, फ्रॅक्शन आलं, अपूर्णांक आलं की टक्केमध्ये जाताना फक्त 100 गुणायचं. म्हणजे ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला डायरेक्ट मिळून जाईल 18.18%. असं हे आयोगाने विचारलेलं क्वेश्चन आहे 2019 साली टॅक्स असिस्टंट. असं सेम क्वेश्चन आपण पुन्हा आणखी एकदा सॉल्व्ह करून घेणार आहे. तर सगळ्यांनी काय करायचंय, व्हिडिओ पॉज करायचे, तुम्ही स्वतः पहिलं सॉल्व्ह करायचे. एकदम सिंपल आहे. 20 वस्तूची खरेदी किंमत ही 16 वस्तूच्या विक्री किमती इतकी असल्यास फायदा किती टक्के होईल. एक्झॅक्टली सेम क्वेश्चन आपण फ्रेम करतोय मुद्दाम फॉर बेटर अंडरस्टँडिंग. बघा 20 वस्तूची खरेदी किंमत म्हणजे 20C म्हणजे खरेदी किंमत आणि 16 वस्तूची विक्री किंमत म्हणजे 16S. मग यांचा रेशो काढा. मग आपण काय करूया, S ला तिकडेच ठेवूया, फक्त C इकडे गुणिले तिकडे गेल्यानंतर भागिले झालं. मग 20 ला 16 जर कट केला तर आपल्याला डायरेक्ट रेशो सांगता येतोय 5/4. म्हणजे विक्री किंमत आणि खरी किमतीचा रेशो गुणोत्तर हे 5/4 असं आहे. मग 5/4 असं असेल तर आपण डायरेक्ट बोलू शकतो की 4 ची वस्तू 5 ला विकली म्हणजे 1 रुपये फायदा झालाय. 4 रुपयेवर 1 रुपये फायदा आहे. 4 रुपयेवर 1 रुपये फायदा आहे म्हणजे 1/4 प्रॉफिट आहे. आता 1/4 काही लोक, अडाणी लोक तर ओरली सांगतील 25% किंवा तुम्हाला ते पण नाही जमलं अपूर्णांकाचं टक्केवारी तर 100 गुणा, आपलं नेहमीसारखं 100 गुणला तर टक्केमध्ये तुम्हाला मिळून जाईल 25% फायदा. अशा प्रकारे अशा टाइपचे क्वेश्चन आलं की तुम्ही फक्त गुणोत्तर घ्यायचे, खरेदी किंमत आणि विक्री किंमत.
बरेच लोक मानत बसते, मानाची पण काही गरज नाही, फक्त तुम्ही अपूर्णांकांनी सॉल्व्ह करू शकता, फक्त तुम्हाला गुणोत्तर घेता यायला पाहिजे खरेदी किंमत आणि विक्री किंमतीचं. ओके, तर हे होतं सेम क्वेश्चन एक्झॅक्टली आपण घेतलेलं, जसं की टॅक्स असिस्टंटच्या मेन एक्झामला विचारलेलं क्वेश्चन जसं होतं तसं आणखी एक एक्स्ट्रा क्वेश्चन आपण प्रॅक्टिस करून घेतलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर. हा तर एक कॉमन सेन्सचाच क्वेश्चन आहे, हा बरेच वेळा दिसतो क्वेश्चन तसा परीक्षेला. आपण क्लेरिकलच्या एक्झामला मेन एक्झामला विचारलेला आहे एमपीएससीनी. 4 अंगठ्या व 2 बांगड्यांची किंमत 57,200 आहे, तर 6 अंगठ्या व 3 बांगड्यांची किंमत काय? आता हे विचारलेले क्वेश्चन आपण कव्हर करतोय प्रिव्हियस इयर PYQ मधले. तर पहिला प्रश्न लिहूया आपण. 4 अंगठ्या आणि 2 बांगड्या. ठीक आहे, 4 अंगठ्यासाठी मी 4A असं लिहिलेलं आहे आणि 2 बांगड्यांसाठी मी 2B असं लिहितो आणि याची एकूण किंमत दिली 57,200. आता याच्यामध्ये नफा तोट्याचा काही प्रकार नाही, सिंपल कॅल्क्युलेशन आहे. ए लेटर आपण यूज केलंय अंगठ्यासाठी, बी लेटर यूज केलंय बांगड्यांसाठी. तर 4 अंगठ्याची किंमत आणि 2 बांगड्यांची किंमत हे 57,200 आहे. ओके, तर आपल्याला विचारले काय? 6 अंगठ्या आणि 3 बांगड्या यांची किंमत काय असणार आहे? आता तुम्ही एकाची किंमत काढत बसू नका, तर तुम्ही जस्ट सिंपल ऑब्झर्व करा. 4चं 6 कसं करता येईल, 2चं 3 कसं करता येईल? तर 4ला 1.5नी मल्टिप्लाय केले 1.5नी म्हणजे ते 6 झालं. तसंच 2ला तर 1.5नी मल्टिप्लाय केला, 1.5चं डबल 3 असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे सरळ दिसतंय की 1.5नी मल्टिप्लाय करायचंय. मग तुम्ही पण हे जे 57,200 आहे त्याला फक्त 1.5नी मल्टिप्लाय करा. 1नी मल्टिप्लाय केलं तर 57,200 आणि परत 57,000चा अर्ध करा म्हणजे 2नी कट करा. बे 2 4, बे 8 16, बे 6 12 आणि हे 0. 57,200चं फक्त अर्ध करायचंय 28,600. 56,000चा अर्ध 28,000 आणि वरचं 1200चा अर्ध 600 असं मेंटली पण करता आलं असतं. मग ह्याची टोटल जर मारला तर तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळून जाईल. किती आन्सर येईल बघा. 8 आणि 7 15, चला 1 आलं म्हणजे 85,800 रुपये. पहिलंच ऑप्शन करेक्ट आहे. आता हे PYQ मध्ये प्रिव्हियस इयरला विचारलेले क्वेश्चन आहेत असे बघा, खूप सोपे क्वेश्चन आहेत. फक्त तुम्हाला कशाने मल्टिप्लाय करायचं एवढंच लॉजिक फक्त यूज करायचं होतं. ओके, किंमत अंगठीची किंमत, आता बरेच लोक एका अंगठीची किंमत एका बांगडीची किंमत काढत बसतात, काही गरज नव्हती काढायची. जस्ट सिंपल ऑब्झर्वेशन, फक्त 1.5नी मल्टिप्लाय केलं. असंच आणखी एक सेम क्वेश्चन आहे. आता हे तर STIच्या मेन एक्झामला विचारलेलं क्वेश्चन आहे. STI मेन एक्झाम 2011, सेम कॅटेगरीचं एकसारखं सेम पॅटर्नचं क्वेश्चन आहे. 7 टेबल, टेबलसाठी मी T लेटर यूज करतो. 7 टेबल आणि 12 खुर्च्या. ठीक आहे, खुर्च्यांसाठी आपण C लेटर यूज करूया, चेअर. ओके, 7 टेबल आणि 12 खुर्च्यांची किंमत 48,000 रुपये 250 आहे. तर आपल्याला त्यांनी विचारले 21 टेबल आणि 36 खुर्च्या यांची किंमत काय होणार? आता हे तुम्ही मला वाटतं व्हिडिओ पॉज करून डायरेक्ट सॉल्व्ह करायचे. बघा, खूप सोपं आहे. STI मेनला विचारलेलं क्वेश्चन आहे हे. 7 टेबल आणि 12 खुर्च्या यांची किंमत काय? सरळ दिसतंय, 7चं 3 पट, 12चं पण 3 पट आहे. मग तुम्ही 48,000चं पण 3 पट करा, तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळून जाईल. मग काय आन्सर येणार बघा. 25चं 3 पट 75 आणि 48चं 3 पट 144. 8 त्रिक 24, 7ला 2 आला, 4 त्रिक 12 आणि 2 14. म्हणजे तुम्हाला याचं डायरेक्ट आन्सर मिळून जाईल 1,44,750. सी ऑप्शन करेक्ट. बघा, नफा तोटा याच्यामध्ये असे पण काही सिंपल कॉमन सेन्सचे क्वेश्चन दिसतात जे की त्याची प्राइस पण काढायची गरज नाही, तुम्ही जस्ट कॉमन सेन्सनी पण सॉल्व्ह करू शकता. 7चं 3 पट, 12चं 3 पट, मग 48,000चं 3 पट, जे की डायरेक्ट तुम्हाला सांगता येईल. 48चं 3 पट 144 आणि 250चं 3 पट 750. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. जेव्हा एखादी वस्तू 18,700 ला विकली तेव्हा त्या मालकास 15% नुकसान झाले. 18,700 ला विकल्यानंतर 15% नुकसान झाले, तर 15% फायदा व्हायसाठी कितीला विकायला पाहिजे? असा हे प्रश्न आहे नफा तोटा या टॉपिकचं. मागच्या वर्षी विचारलेले क्वेश्चन आहेत. हे विचारलेलं क्वेश्चन आहे फॉरेस्ट एक्झामला विचारलेलं क्वेश्चन आहे, पूर्व परीक्षेला फॉरेस्टच्या. ठीक आहे, तर क्वेश्चनचा मिनिंग सांगतो मी पुन्हा एकदा. 18,700 ला जेव्हा वस्तू विकली तेव्हा काय झाले? 15% नुकसान झालेलं आहे, म्हणजे तोटा झालेला आहे, म्हणजे लॉस झालेला आहे. ओके,
आणि तुम्हाला विचारले 15% फायदा व्हायचा असेल तर कितीला ती वस्तू विकायला पाहिजे. बघा क्वेश्चनचं मिनिंग पुन्हा एकदा बोलतोय मी. 18,700 ला जेव्हा वस्तू विकली तेव्हा 15% तोटा झालेला आहे. मग तुम्हाला ती वस्तू कितीला विकायला पाहिजे की 15% फायदा व्हायला पाहिजे, असा हा क्वेश्चन आहे. आता ह्याच्यासाठी तुम्हाला एकही फॉर्म्युला वापरायची गरज नाही. जसे की आपण सांगितलेलं की आपण एकही फॉर्म्युला फ्री असं सांगणारे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे कॉन्सेप्टनी. तर सिंपल कॉन्सेप्ट आहे. लास्ट टाइम सांगितलेलं आपण खरेदी किंमत आपण 100 मानतोय. मग आता 15% तोटा झाला म्हणजे पहिली विक्री किंमत किती होणार आहे. बघा पहिली विक्री किंमत आपली 85 रुपये होईल. कारण आपली खरेदी किंमत 100 हे फिक्स ठरलंय, मानायचं ठरलंय आपलं. फक्त एवढंच जमायला पाहिजे 100 रुपये खरेदी किंमत. तर पहिली विक्री किंमत काय होणार आहे. 15% तोटा आहे म्हटल्यानंतर 85 रुपये. आणि दुसरी विक्री किंमत किती करायची आपल्याला 115 रुपये करायची. याचं कारण असं की आपल्याला 15% फायदा पाहिजे. ठीक आहे. तर आता फक्त तुम्हाला काय करायचंय हे इक्वेट करायचंय. 85 म्हणजे हे मांडलेले झाली सेलिंग प्राइस पहिली, आणि दुसरी सेलिंग प्राइस तुम्हाला 115 करायचे का तर 15% फायदा. बघा 100 रुपये खरेदी किंमत असेल तर तुम्ही पहिल्यांदा 15% तोटा म्हणजे 85 ला वस्तू विकणार आणि 100ची वस्तू 115 ला विकणार का तर 15% फायदा पाहिजे, हे मानलेलं झालं. पण ऍक्च्युअल मध्ये तसं आहे का. ऍक्च्युअल मध्ये तसं नाहीये. तर ऍक्च्युअल मध्ये विक्री किंमत हे 18,700 रुपये आहे. तर तुम्हाला दुसरी विक्री किंमत ऍक्च्युअल मध्ये सांगायची, जे की तुम्हाला ऑप्शन मग करेक्ट येणार आहे. सिंपल. आता फक्त तिरका गुणाकार 85 म्हणजेच 18,700 तर 115 म्हणजे काय, एवढंच फक्त सॉल्व्ह करायचे. तिरका गुणाकार करा किंवा मग हे कॅन्सल आउट करा, तुम्हाला आन्सर डायरेक्ट मिळून जाईल. तर हे मी करतो फास्ट. 85 ला कशाने गुणणार आहे प्रश्नचिन्ह आणि 18,700 ला 115 ने गुणायचे. मग 85 तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे डिवाइड होणार आहे. मग याला कट करा. 17 85, 17 एके 17, 17 एके 17 आणि हे 2 शून्य. परत 5 ने कट केला तर हे 23 आलं. आता 23 ला 11 ने गुणायचे. मग याचा आन्सर येतं 553 आणि त्याच्या पुढे 2 शून्य म्हणजे 25,300 ला ती वस्तू विकायला पाहिजे, जे की तुम्हाला 15% फायदा होईल. आता बरेच लोक कॉस्ट प्राइस काढतील, खरेदी किंमत काढतील, फॉर्म्युला वापरतील, काही गरज नाही. तुम्हाला असं लॉजिकली किंवा असं हे कॉन्सेप्टनी क्वेश्चन डायरेक्ट बोलता येईल. 100ची वस्तू 85 ला विकली तर 15% तोटा, 100ची वस्तू 115 ला विकली तर 15% फायदा. आता ज्या लोकांनी पहिलं लेक्चर बघितलं नाही त्या लोकांनी पहिलं लेक्चर बघायला पाहिजे. मग तुम्हाला हे लॉजिक लक्षात येईल लगेच. तर पहिलं लेक्चर तुम्हाला मिळून जाईल आपल्या प्लेलिस्ट मध्ये. तलाठी भरती किंवा गट क चे आता भरपूर एक्झाम आहेत, त्या एक्झामसाठी हे असे व्हिडिओ सिरीज आपण सुरू केलेले आहे. ज्या लोकांनी आणखी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे. तुमचा जर चांगला प्रतिसाद आला तर आपण लाईव्ह पण सेशन सुरू करणार आहे कोल्हापूरमध्ये. ओके. जे शेअर करायचे आणखी मॅक्झिमम लोकांपर्यंत. त्यानंतर 6वा प्रश्न. आता 6वा प्रश्न पण असाच सेम आपण मुद्दाम ठेवलेला आहे तुम्हाला, जसे की मागचा प्रश्न विचारलेला फॉरेस्टच्या प्री एक्झामला की तसाच सेम क्वेश्चन आपण ठेवलेला आहे प्रॅक्टिससाठी. क्वेश्चनचं मिनिंग पहिला बोलूया आपण. 36,000 ला वस्तू विकल्यामुळं 10% लॉस झालेला आहे. जेव्हा एखादी वस्तू 36,000 ला विकली तेव्हा त्या मालकाला काय झालंय 10% नुकसान झालेलं आहे. तर 10% फायदा होण्यासाठी ती वस्तू कितीला विकायला पाहिजे, असा एक सिंपल प्रश्न आहे विचारलेला. ठीक आहे. तर आपल्या नेहमीचं ठरल्याप्रमाणे 100 रुपये आपली खरेदी किंमत. तर पहिली विक्री किंमत किती होणार आहे, तर पहिली विक्री किंमत 90 रुपीज होणार आहे, कारण 10% तोटा झालेला आहे. तर दुसरी विक्री किंमत किती करायला पाहिजे आपल्याला, जर आपली वस्तू 100ची असेल तर दुसरी विक्री किंमत आपल्याला 110 करायला पाहिजे. याचं कारण असं की 10% आपल्याला फायदा व्हायला पाहिजे. पण हे मानलेलं झालं. पण ऍक्च्युअल रियालिटी काय आहे, प्रश्नामध्ये आपल्याला असं दिलेलं आहे की 36,000 रुपये विक्री किंमत आहे. मग ते इक्वेट करा. 90 म्हणजे 36,000 तर 110 म्हणजे काय. मग हे तुम्ही 0 असं पण कॅन्सल करू शकता, शेवटी कटच होणार आहे इकडे आल्यानंतर. मग आता तिरकं गुणाकार करा आणि 9 ने कट करा. 9 एके 9, 9 चौक 36, 4,000 ला फक्त 11 ने गुणायचंय. 11 गुणिले 4 44 आणि पुढच्या 3 शून्य म्हणजे 44,000 असं हे डायरेक्ट आन्सर तुम्हाला मिळून जाईल. बघा हे होतं 6वं क्वेश्चन आजच्या सेशन मधलं. त्यानंतर पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करायसाठी आपल्याला आणखी एक टर्म इंट्रोड्यूस करायचे, ती म्हणजे सूट, शेकडा सूट. मग शेकडा सूट काढण्यासाठी आपल्याला पहिलं छापील किंमत काय असते हे बघायला पाहिजे. जसं की आपण मागच्या सेशनला पहिल्यांदा बेसिक कॉन्सेप्ट आपण तुम्हाला सांगितला, तेव्हा तिथे म्हणलेलं की खरेदी किंमत सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि खरेदी किंमत आपल्याला 100 रुपये मानता यायला पाहिजे आणि एकही फॉर्म्युला आपल्याला काही गरज नाही असं बोललेलं.
मग विक्री किंमत तर तुम्हाला माहितीच आहे, त्यासाठी आपण एस लेटर वापरलेलं, नफ्यासाठी पी आणि लॉस साठी एल लेटर वापरलेलं तोट्यासाठी. तसंच सेम आता छापील किमतीसाठी आपण एम लेटर यूज करणार आहे. आता एमच लेटर यूज का करणार आहे तर जरा थोडस बघायला गेलं तर आता तोट्यासाठी आपण एल लेटर यूज केलं लॉस, तसं डिस्काउंट साठी डी लेटर यूज करणार आहे. त्याला मराठीत सूट असं बोललं जाईल. सूट साठी आपण डी लेटर यूज करूया. आणि हे एस तर आपल्याला माहितीच आहे विक्री किंमत. फक्त आता आणखी एक लेटर यूज करायचे, ते सगळ्यांनी कॉपी करून घ्यायचे. मार्क प्राइस इंग्लिश मध्ये असं बोललं जातं, एमआरपी, मार्क प्राइस, लेबल प्राइस, लिस्टेड प्राइस, टॅग प्राइस, असं बरेच त्याला नाव आहेत इंग्लिश मध्ये. मराठीमध्ये आपलं साध्या भाषेत छापील किंमत असं बोललं जाईल. छापील किंमत म्हणजे मार्क प्राइस. त्याला आपण इथनं पुढे एवढं मोठं लिहित बसणार नाही, फक्त कॅपिटल एम असं लेटर यूज करूया. मग डिस्काउंटचं काय होईल आपलं डेफिनेशन? डिस्काउंटचं आपलं डेफिनेशन एकदम सिंपल होऊन जाईल. डिस्काउंटचं डेफिनेशन आपलं होऊन जाईल, छापील किमतीतनं फक्त विक्री किंमत वजा करायची, झालं. डिस्काउंट म्हणजे काय मिळून जाईल आपल्याला? छापील किमतीतनं विक्री किंमत वजा करायची, हे सिंपल डेफिनेशन. जसं की आपण लॉस साठी डेफिनेशन बोललेलं की खरेदी किमतीतनं विक्री किंमत वजा करा, आणि प्रॉफिट साठी आपण बोललेलं की विक्री किमतीतनं खरेदी किंमत वजा करा. तसंच सेम एक्झॅक्टली सिमिलर छापील किमतीतनं विक्री किंमत वजा केलं तर आपल्याला सूट मिळून जाईल, म्हणजे डिस्काउंट. मग डिस्काउंट पर्सेंटेज कशावर कॅल्क्युलेट केलं जातं तर डिस्काउंट पर्सेंटेज हे तुमच्या एमआरपी म्हणजे मार्क प्राइस वर कॅल्क्युलेट केलं जातं, छापील किमतीवर. म्हणजे डिस्काउंट झालंय तुम्हाला, तो कशावर झालंय? मार्क प्राइसला, तर 100ला काय असं हे कॅल्क्युलेट केलं जातं. तर आता हा कॉन्सेप्ट क्लिअर व्हायसाठी एक साधं एक्झाम्पल पहिला घेतो, नंतर मग PYQ क्वेश्चन घेऊया आपण लगेच. मागच्या विचारलेले क्वेश्चन, ठीक आहे. तर एक सिंपल क्वेश्चन आहे, एका वस्तूची छापील किंमत 1000 रुपये होती आणि ती वस्तू आपल्याला विकण्यात आली 900 रुपयाला. तर एकदम सिंपल सरळ क्वेश्चन, तर किती सूट मिळाली? आणि पुढचं क्वेश्चन आहे किती टक्के सूट मिळाली, असं हे माझं पहिलं क्वेश्चन आहे. बघा खूप सिंपल आहे, व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्वतः आधी सॉल्व्ह करू शकता फॉर बेटर अंडरस्टँडिंग साठी. ओके, तर एकदम सिंपल आहे. तर आता सांगितलं आपण डेफिनेशन याचं, सूट काढासाठी काय करायचंय? छापील किमतीतनं फक्त विक्री किंमत मायनस करायचंय. आता छापील किंमत 1000 आहे, विक्री किंमत 900 आहे, म्हणजे तुम्ही डायरेक्ट सांगाल की 100 रुपये तुम्हाला सूट मिळाली. मग किती टक्के सूट मिळाली? तर सूटचं टक्के काढासाठी पहिला सूट किती मिळाली? 100. आणि ते कशावर कॅल्क्युलेशन करणार आहे आपण? छापील किमतीवर. जसं खरेदी किंमत इम्पॉर्टंट आहे, तसं अशा टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला छापील किंमत इम्पॉर्टंट राहील. 1000 वर 100, तर 100ला किती? म्हणजे 10% तुम्हाला सूट मिळालेली. सूट मिळाल्यानंतर आपण खाली बाण दाखवूया, कारण कमी झालेली प्राइस आहे. 10% सूट, डिस्काउंट मिळेल तुम्हाला 10% असं. आता ह्याच्यामध्ये पण एक ऑब्झर्वेशन तुम्ही लक्षात ठेवायचंय, जसं की आपण कॉस्ट प्राइस पुन्हा सेलिंग प्राइस कर डायरेक्ट जाता येते असं बोललेलं. प्रॉफिट आणि लॉस माहित असेल किंवा प्रॉफिट आणि लॉस पर्सेंटेज माहित असेल, किंवा रिव्हर्स येताना मी सांगितलेलं की जाता येत नाही त्यावेळेस मानायचंय 100 रुपये. सेम इथं पण तसंच करायचंय. छापील किमतीकडून विक्री किमतीकडे तुम्हाला डायरेक्ट जाता येईल जर तुम्हाला डिस्काउंट किंवा डिस्काउंट पर्सेंटेज माहित असेल तर. पण रिव्हर्स येताना तुम्हाला माना लागणार. काय म्हणा लागणार बघा, कॉमेंट मध्ये टाईप करू शकता तुम्ही काय म्हणायला पाहिजे. सेलिंग प्राइस कुठनं मार्क प्राइस कर तसं माघार येता येणार नाही, छापील किंमत सांगता येणार नाही विक्री किमतीकडून, तर त्या केसमध्ये तुम्ही 100 रुपये छापील किंमत मानायची. ओके, क्वेश्चन नुसार मग तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगता येईल. आपण क्वेश्चन घेऊया, मग तुम्हाला जास्त क्लॅरिटी येईल. 7वं क्वेश्चन बघा, पहिले 6 क्वेश्चन आपले झाले, त्यानंतर 7वं क्वेश्चन चालू आहे. जसं की आता नवीन एक टर्म आपण इंट्रोड्यूस केलेली आहे, ती म्हणजे शेकडा सूट, डिस्काउंट. हे कशावर आपण कॅल्क्युलेट करणार आहे? हे आपण छापील किमतीवर कॅल्क्युलेट करणार आहे. छापील किमतीला आपण कॅपिटल एम लेटर यूज करतोय. तर पहिला हा प्रश्न विचारलेला आहे परीक्षेला प्रिव्हियस इयरला. शेकडा 4 सूट, शेकडा 4 सूट म्हणजे 4% डिस्काउंट तुम्हाला मिळालेला आहे, आणि ती वस्तू मिळाली 10,980 रुपयाला. तर त्याची छापील किंमत आपल्याला काढायची आहे. म्हणजे शेकडा 4% डिस्काउंट दिल्यानंतर ती वस्तू जर 10,980 रुपयाला मिळत असेल तर त्या वस्तूची छापील किंमत आपल्याला काढायची. जसं आपण बोललं की खरेदी किंमतीकडून विक्री किमतीकडे आपल्याला डायरेक्ट जाता येतं शेकडा नफा किंवा शेकडा तोटा माहित असेल तर. तसंच
छापील किमतीकडून पण विक्री किमतीकर डायरेक्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायला येतं, पण आता इथं रिव्हर्स आहे, म्हणजे विक्री किमतीकडून छापील किमतीकडे यायचं आहे. अशा वेळी तुम्हाला 100 रुपये छापील किंमत मानायला पाहिजे. जर मी छापील किंमत 100 रुपये मानली तर काय होणार आहे विक्री किंमत, तर विक्री किंमत होणार आहे 96 रुपये, कारण 4% सूट आहे, तुम्हाला 4% डिस्काउंट आहे. तर मग ऍक्च्युअल मध्ये विक्री किंमत जी आहे ते 10,980 रुपये. तर आपल्याला छापील किंमत काढायची. मग ह्याचा तिरका गुणाकार करायचा. 10,980 ला 100 गुणायचंय आणि याला भागायचंय 96 रुपयेनं भागायचंय. मग तुम्हाला याची छापील किंमत मिळून जाईल डायरेक्ट. मग पहिला 4 कट केला तर हे 4 दुनी 8, 4 चौक 16 आणि इकडे 4 कट केला, 4 दुनी 8, शिल्लक राहिलं 2, 4 7 28, 1 राहिलं, 4 चौक 16, 2 राहिलं, 4 5 20. ओके. त्यानंतर 24 कट करायचं त्या नंबरला. ठीक आहे, 24 कट केला तर तुम्हाला 24चा टेबल म्हणायचंय, कट करायचंय. 24 एके 24, परत 24 एके 24च भाग बसणार. 24 चौक 96, 24 त्रिक 72. असं जर कट केला तर तुम्हाला हे डायरेक्ट 114.37 समथिंग यायला लागलं. त्याला जर 100 मल्टिप्लाय केला तर 11,437.50 असंही तुम्हाला आन्सर मिळून जाईल. बघा, तुम्ही व्हिडिओ रिपीट करून पुन्हा बघू शकता. जरा थोडंसं विचित्र नंबर आहे. तुम्हाला 24चं टेबल वगैरे म्हणायला पाहिजे, 24चा पाढा म्हणायला पाहिजे, किंवा मग तुम्ही 6 कट करा, परत आणखी कट करा 4. ते आन्सर तुम्हाला मिळून जाईल आणि याला 100 गुणलं की तुमचा आन्सर मिळून जाईल 11,437.50. ओके. असं सेम प्रश्न आणखी एक आहे, ते बघूया आपण पुढचं. एक वस्तू शेकडा 12.5% सूट दिल्यानंतर 875 रुपयाला मिळते. 12.5% सूट दिल्यानंतर 875 ला मिळाली तर त्या वस्तूची छापील किंमत आपल्याला काढायची आहे. ठीक आहे, प्रश्नाचा अर्थ सांगूया पुन्हा एकदा. 12.5% डिस्काउंट मिळाल्यानंतर ती वस्तू विकण्यात आली 875 ला, तर त्याची छापील किंमत आपल्याला काढायची आहे. आता छापील किंमत काढायची आहे. पुन्हा एकदा छापील किंमत आपण 100 रुपये मानूया. मग विक्री किंमत काय होईल 87.5 रुपये. तुम्ही जर बारीक ऑब्झर्वेशन केला तर 875 रुपये काय आहे तुमची विक्री किंमत आणि तुम्हाला छापील किंमत काढायची. मग काय सरळ तिरका गुणाकार करा, 100 गुणा आणि 87.5 कट करा, किंवा एकदम सिंपल ऑब्झर्वेशन, याला 10 गुणलं तर 875 होतं. मग 100ला पण 10 गुणा, मला 1000 रुपये आन्सर मिळून जाईल. म्हणजे शेकडा सूट जर दिला असेल आणि छापील किंमत जर विचारली असेल तर तुम्ही सरळ 100 रुपये छापील किंमत माना आणि जे सूट आहे म्हणजे डिस्काउंट जो दिलाय ते कमी करा फक्त. आता इथे 12.5% डिस्काउंट दिलेला, तर 12.5% डिस्काउंट आपण काय केला, मायनस केला. म्हणजे 100तनं 12.5 वजा केलं की आपल्याला 87.5 रुपये विक्री किंमत मिळाली. मग विक्री किंमत आपल्याला दिली किती प्रश्नामध्ये 875. तर मग आपल्याला छापील किंमत 100 म्हणजे काय हे कॅल्क्युलेशन करायचं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न 9 नंबर क्वेश्चन. 9 नंबर क्वेश्चन मध्ये बघा असं प्रश्न विचारते, जरा थोडंसं मोठं क्वेश्चन आहे, मेन एक्झामला विचारलेलं दिसते क्वेश्चन प्रिव्हियस इयरला. गणेशनी एक वस्तू 15% नफ्यानी गणेशनी एक वस्तू 15% नफ्यानी सार्थकला विकली आणि सार्थकनी तीच वस्तू अंकुशला विकलेली आहे 5% तोट्याने. तर ती वस्तू फायनली अंकुशला मिळालेली आहे 43,700 रुपयाला. तर गणेशनी ती कार कितीला खरेदी केली होती, ऍक्च्युली कार आहे, गणेशने एक कार 15% नफा घेऊन सार्थकला विकली आणि सार्थकने तीच वस्तू तीच कार 5% तोट्याने अंकुशला विकली आणि अंकुशने ती कार खरेदी केली आहे 43,700 ला. तर गणेशची खरेदी किंमत सांगायची तुम्हाला. आता इथं खरेदी किंमत, विक्री किंमत, गणेशची विक्री किंमत, मग ते सार्थकची खरेदी किंमत झाली, सार्थकची विक्री किंमत, अंकुशची खरेदी किंमत झाली. आता हा खूप गोंधळ होऊ शकतो. तर ऍक्च्युली असं काही करायची गरज नाही, फॉर्म्युला वापरायची गरज नाही. आपण सांगितल्याप्रमाणे डायरेक्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता ह्याच्यामध्ये 100 रुपये तुम्ही जर मानला किंवा तुम्ही 100 रुपये मानला तर त्याचं 15% तुम्हाला काढायला पाहिजे आणि नंतर 5% कमी करायला पाहिजे. ते जरा गोंधळ होईल. तर आपण इथं काय करूया, 400 रुपये खरेदी किंमत मानूया. ठीक आहे, तुम्ही असं 100च्या पटीमध्ये मानू शकता, म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला त्रास होणार नाही, पॉईंट मध्ये येणार नाही. त्याचा विचार करून आपण 400 रुपये खरेदी किंमत म्हणला गणेशची
तर आता वाढणार आहे किती? 15% वाढणार आहे सार्थकला विकताना. सार्थकला विकताना तो काय करणार आहे? 15% फायद्याने विकणार आहे. मग तुम्ही 15% पहिला काढायचं, 10% 40, 5% 20, म्हणजे 60 रुपये वाढवून विकणार आहे. म्हणजे 460 ला ती कार विकणार आहे सार्थकला. पण सार्थक काय करणार आहे? तीच कार 5% तोट्याने अंकुशला विकणार आहे. मग आता अंकुशला विकताना 5% कमी करणार आहे तो. मग 10% 46 आहे, 5% काय होणार आहे? 23. 23 वजा करा यातनं. मग 23 जर वजा केलं तर याचं आन्सर येतं 437. ओके, म्हणजे थोडक्यात 400 रुपयाची कार 15% वाढवली म्हणजे 460 ला विकली, परत 5% कमी केलं सार्थकनी अंकुशला विकताना, म्हणजे 23 कमी केल्यानंतर 437 फायनली विकला. ठीक आहे. पण अकॉर्डिंग टू क्वेश्चन, प्रश्नानुसार जर बघायला गेला, 437 ही जी किंमत आहे ती आपल्याला 43,000 रुपये 700 केलेली आहे. तर आपल्याला 400 म्हणजे काय काढायचंय? आता सिंपल तिरक गुणाकार करायची पण गरज नाही. 437च्या पुढे फक्त 2 शून्य लावलाय म्हणजे 100 गुणलाय. मग 400 ला पण तुम्ही 100 गुणा, तुम्हाला डायरेक्ट 40,000 आन्सर येईल. किंवा तिरक गुणाकार करा, 437 डायरेक्ट कट होईल. 100 गुणिले 400 इज इक्वल टू 40,000 रुपयाची कार आहे, जे की गणेशनी 15% प्रॉफिटनी सार्थकला विकलेली आणि सार्थकनी 5% तोट्यानी अंकुशला विकलेली, आणि अंकुशची खरेदी किंमत झाली 43,700. असा हा प्रश्न आहे. असा सेम प्रश्न आणखी एकदा रिपीट झालेला आहे आयोगाने. आयोग ऍक्च्युली काय करते? सेमच पॅटर्न रिपीट करते बऱ्याच वेळा. त्यामुळे मागच्या वर्षीचे क्वेश्चन सॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे. PYQ. तर ही PYQ ची सिरीज जी आहे, गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा, याच्यामध्ये आपण जवळजवळ सगळे क्वेश्चन कव्हर करणार आहे. ज्या लोकांनी पहिला पार्ट बघितला नाही त्या लोकांनी तो पहिला पार्ट बघा प्रॉफिट लॉसचा. त्यानंतर आजचा हा दुसरा पार्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, चॅनलला सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय, शेअर करायचंय. त्यानंतर दुसरा क्वेश्चन असाच सेम घेतोय आपण. आयोगाने विचारलेला क्वेश्चन आहे हा, कंबाईंड ग्रुप बी 2022च्या परीक्षेला, पूर्व परीक्षा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022. रवीने सुधीरला वस्तू 60% नफ्याने विकली. रवी सुधीरला वस्तू विकताना 60% वाढवून विकायला लागले, आणि तीच वस्तू सुधीर काय करतोय? 5% तोट्याने गोपाळला विकतोय. सुधीरला विकताना तो 5% तोट्याने विकतोय. खाली बाण केलंय तोटा म्हणल्यानंतर. जर गोपाळने ती वस्तू 2014 ला खरेदी केली, गोपाळनं ती वस्तू 2014 ला खरेदी केली, तर मग रवीची खरेदी किंमत काय? असा क्वेश्चन आहे. फिरवलंय. रवी सुधीरला विकायला लागलाय, सुधीर गोपाळला विकायला लागले. पुन्हा एकदा खरेदी किंमत, विक्री किंमत, प्रत्येकाची खरेदी किंमत, विक्री किंमत, असं सगळं करत बसला तर गोंधळ होऊ शकतो. असं करायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, प्रिव्हियस क्वेश्चन कसं होतं तसंच हे सेम क्वेश्चन आहे. आपण 100च्या ऐवजी 1000 रुपये खरेदी किंमत मानूया, कारण 60% जर आपण कॅल्क्युलेट करायला गेलो तर ते परत पॉइंट मध्ये जाणार, कारण नंतर आणखी आपल्याला 5% कॅल्क्युलेट करायचंय, त्याच्यावर सक्सेसिव्ह पर्सेंटेज इथं घ्यायचंय आपल्याला. ओके, तर रवीची खरेदी किंमत आपण 1000 रुपये मानूया, आणि हेच आपलं क्वेश्चन आहे. मानलेलं किती आहे? 1000 रुपये. मग आता हे 1000 रुपयेवर 60% फायदा होणार आहे. 1% किती आहे 1000चं? 10 रुपये. मग 60% किती होणार? 60 रुपये. म्हणजे 60 रुपये फायद्याने विकणार आहे. म्हणजेच ती वस्तू 1060 रुपयाला विकण्यात येणार आहे. ओके, रवी सुधीरला ती वस्तू 1060 रुपयाला विकणार आहे. मग त्याच्यानंतर 5% त्याला डिस्काउंट मिळणार आहे. 5% तोट्याने विकणार आहे गोपाळला. मग 5% तोटा काढा. पहिला 10% काढलं तर 106 येईल. 5% काढायचं झालं तर ते 106चा अर्ध करा, म्हणजे 53 रुपये. ओके, 100चा अर्ध 50 आणि 6चा अर्ध 3, म्हणजे 53 रुपये तुम्हाला तोटा झालेला आहे सुधीरला, आणि ती वस्तू गोपाळला विकली त्यांनी. मग 1060 मधनं 53 वजा केलं तर हे येतं आपल्याला 1007 रुपये. म्हणजेच 1000ची वस्तू पहिला 60% फायद्याने विकली, नंतर 5% तोट्याने विकली, तर फायनल प्राइस होती 1007 रुपये. बट अकॉर्डिंग टू क्वेश्चन, प्रश्नानुसार जर बघायला गेला तर त्याची किंमत झाली 2014 रुपये. सरळ दिसते डबल आहे. 1000चं डबल 2000, 7चं डबल 14. तसंच सेम 1000 रुपये वाढलेली खरेदी किंमत काय असणार आहे? मग 2000. 1000च्या ऐवजी 2000 असणार आहे. डबल करायचे फक्त. एक थोडंसं फक्त कॉमन सेन्स वापरायचे, डायरेक्ट सॉल्व्ह करायला येते. किंवा तुम्ही तिरका गुणाकार करू शकता. 1000 गुणिले 2014 भागिले 1007, मग डायरेक्ट आन्सर तुम्हाला मिळेल 2000. अशा प्रकारे फॉर्म्युला न वापरता तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला येऊ शकतो. फक्त तुमचा कॉन्सेप्ट चांगला पाहिजे, आणि तेच कॉन्सेप्ट आम्ही सांगायचा प्रयत्न करणार आहे.
मागच्या वर्षी झालेले PYQ मध्ये झालेले जेवढे प्रश्न आहेत तेवढे सगळ्या टॉपिकचे प्रश्न आपण तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे, ते पण डायरेक्ट फॉर्म्युला न यूज करता. अशा चांगल्या भरपूर ट्रिक्स टेक्निक आपण शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करायचंय, शेअर करायचंय, सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करायचंय. ओके. त्यानंतर पुढचं क्वेश्चन 11 नंबर क्वेश्चन. एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट देतोय. बघा, छापील किमतीवर 25% सूट देतोय, तरी पण त्याला 15% नफा झालाय आणि त्याची छापील किंमत पण दिली आपल्याला 23,000. तर त्या वस्तूची खरेदी किंमत काय, कपाटाची खरेदी किंमत काय? आता हे पूर्व परीक्षेला विचारलेलं क्वेश्चन आहे. कंबाईन संयुक्त गट क 2025 म्हणजे मागच्या वर्षीच विचारलेलं क्वेश्चन आहे. बघा, तर हे प्रश्न तुम्ही लॉजिकली कसं सॉल्व्ह करू शकते? बघा, फॉर्म्युल्याची वगैरे काही गरज नाही. हे क्वेश्चन फक्त दोन ग्रुपमध्ये मी डिवाइड करतोय. मी पहिला प्रश्नाचा अर्थ सांगतो. छापील किंमत म्हणजे कॅपिटल एम 23,000 रुपये, डिस्काउंट देण्यात आलेला आहे 25% आणि त्याच्यानंतर तरी पण त्याला फायदा झालाय. किती फायदा झालाय? 15% फायदा झालाय. तर त्या वस्तूची खरेदी किंमत विचारली तुम्हाला, असा या प्रश्नाचा अर्थ आहे. तर आता हा क्वेश्चन मी पहिल्या ग्रुपमध्ये डिवाइड करतो, 2 ग्रुपमध्ये डिवाइड करतो. पहिल्या ग्रुपमध्ये मी असं विचारेन की 23,000 ला वस्तू विकल्यानंतर तुम्हाला 15% डिस्काउंट मिळालेला आहे. सॉरी, 23,000 छापील किमतीची वस्तू 25% डिस्काउंटने विकल्यानंतर विक्री किंमत किती होईल हे पहिला कॅल्क्युलेट करा. आता छापील किमतीकडून विक्री किमतीकडे जायसाठी तुम्हाला काय माहित पाहिजे? शेकडा सूट माहित पाहिजे. आणि ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला डायरेक्ट दिलेलं आहे शेकडा सूट. मग तुम्ही पहिला शेकडा सूट म्हणजे 25% कॅल्क्युलेट करून घ्या. 23,000चं 25% काढा. 25% काढणे म्हणजे 4 ने भागणे. ठीक आहे. 50% म्हणजे अर्ध करणे, 25% म्हणजे 4 ने भागणे. अशा साध्या साध्या गोष्टी अशा मेंटली करायला यायला पाहिजे. 4 ने कट केला तर 4 पंचे 20, 3 राहिलं शिल्लक, 4 7 28, 2 राहिलं, 4 पंचे 20 आणि हे पुढचे शून्य म्हणजे 5,750 तुम्हाला डिस्काउंट मिळेल. मग तुम्ही 23,000 मधनं 5,750 वजा करा. मग 750,000 मधनं वजा केले तर 250 राहील. म्हणजे 22,000 मधनं 5 वजा करा. 22,000 मधनं 5 वजा केलं तर 17,250 शिल्लक राहील. ओके, 17,250. म्हणजे थोडक्यात एक नवीन दुसरा क्वेश्चन एक तयार झाला की वस्तू विकली 17,250 ला. का तर 25% सूट मिळाले. म्हणजे 25% सूट मिळाल्यानंतर 17,250 ला वस्तू विकण्यात आली. तेव्हा फायदा किती झालाय? 15% फायदा झालाय. जसं की पहिल्या पार्ट मध्ये आपण हेच बघितलेलं की खरेदी किंमत काढायची, वस्तू विकण्यात आली 17,250 ला आणि तुम्हाला फायदा झालाय 15%. मग पुन्हा एकदा तुम्ही 100 रुपये खरेदी किंमत माना, तुम्हाला आन्सर डायरेक्ट मिळून जाईल. समजा 100 रुपये खरेदी किंमत जर मानला तर विक्री किंमत किती होणार आहे तुमची? 115 होणार आहे. ओके, मग 100 म्हणजे काढायचे. मग तुम्ही आता या केसमध्ये काय करा, 17,250 ला 100 ने गुणा आणि 115 ने भागा. मग तुम्हाला आन्सर डायरेक्ट मिळून जाईल खरेदी किंमत कपाडाची. तर हे कट करूया आपण फास्ट. 5 ने कट केलं तर हे 23 येतं. ह्याला पण 5 ने कट केलं तर हे येतं 34,3,450. परत 23 ने कट केलं तर 23 एके 23, 23 5 115 आणि हे शून्य म्हणजे 150 गुणिले 100. म्हणजे ती वस्तू जी आहे म्हणजे कपाट जे आहे ते 15,000 रुपयाचं होतं आणि दुकानदारांनी लेबल लावलं 23,000 आणि कस्टमरला खुश करायसाठी 25% सूट दिला आणि विकलं ऍक्च्युअल कितीला? 17,250. म्हणजे कस्टमर पण खुश आणि शॉपकीपर पण खुश आहे कारण त्याला पण 15% फायदा झाला. अशा प्रकारचे हे क्वेश्चन आहे. ठीक आहे, अशी क्वेश्चनची लेवल असू शकते. आपण सर्व क्वेश्चन विचारलेले कव्हर करणार आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आणखी बरेच सगळे टॉपिक आपण कव्हर करूया. जसं की शेकडेवारी, नफा तोटा आपण डायरेक्ट बघितला, रेशो घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला वयाचे क्वेश्चन, वयवारी, त्यानंतर पार्टनरशिपचे क्वेश्चन, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, हे सर्व टॉपिकचे क्वेश्चन एकही फॉर्म्युला न यूज करता कसं डायरेक्ट टॅकल करायचं प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन PYQ ह्या सिरीज मध्ये आपण कंप्लीट करणार आहोत. तर आपण भेटूया नेक्स्ट सेशनला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू सो मच.